गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सात्संगत बघा, आज आपण सर्वजणच या विज्ञान युगात वावरत आहेत. मनुष्य खूप पुढे गेला आहे या युगात. आज मनुष्य अगदी खूप मोठमोठ्या पदावर काम करत आहे. आज माणूस खूप बुद्धिमान धनवान झाला आहे. त्यानं खूप मोठे वैभव उभा केले आहे आणि यालाच तो खूप मोठी श्रीमंती समजून बसलेला आहे. सात्संगतजी, ही खरी श्रीमंती आहे का हो? तर नाही. खरी श्रीमंती तर ती आहे जी आत्मिक समाधानाची मनाची आहे. संतजनांनो, माणसाचे जीवन सुख दुःखाने व्यापलेले आहे आणि ऊन पावसाप्रमाणे हा खेळ तर जन्मभर चालूच राहणार आहे की. ज्यावेळी त्याच्या वाटेला सुखाचे क्षण येतात त्यावेळी तो खूप आनंदी असतो. तो खूप आनंददायी जीवन जगतो आणि त्याच आनंदात तो खूप मोठमोठ्या योजना आखतो, खूप मोठी मोठी स्वप्न रंगवतो. सात्संगतजी, त्याला वाटतं हे आलेले क्षण कधी संपू नयेत. पण सात्संगत, ईश्वराच्या नियमानुसार प्रत्येक क्षण हा परिवर्तनीय आहे. आज सुख असेल तर उद्या दुःखही येऊ शकते. सतत बदलत राहणे हा तर या सृष्टीचक्राचा नियम आहे. सात्संगतजी, सुखाचे क्षण संपून ती जागा दुःखही घेते. कधी ती जागा दुःखानेही व्यापली जाते, पण ते माणसाला उमगतच नाही. दुःखामध्ये काही काळी आनंददायी वाटणारे जग अत्यंत निरस वाटू लागते. सात्संगतजी, ईश्वराच्या नियमानुसार कधी संयोगाने सुख तर कधी वियोगाने दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येते. असंच कायम माणसाचे जीवन सतत अस्थिर असते. त्या जीवनाला कायम स्थिरता लाभावी. दुःखाची कधीही आपल्यावर छाया सुद्धा पडू नये म्हणून माणसाची बघा अहोरात्र धडपड चालू आहे. सतत तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो. नीती अनिती याचाही विचार न करता तो सुखाच्या लालसेने चुकीचे कार्य करण्यासाठीही प्रवृत्त होतो आणि मग नंतर तो खूप भयानक अशा दुःखाचा वाटेकरी होतो. मग त्याला समजते आपण हे चुकीचे काम केल्यामुळे आपल्या वाट्याला दुःख आले. एवढे करूनही आपल्याला स्थिरता शांती समाधान लाभत नाही हे समजल्यावर तो अध्यात्माच्या मागे लागतो. पूजा पाठ व्रत दान पुण्य या मार्गांचा स्वीकार करतो. पण सात्संगत, त्या मार्गाने काही क्षण समाधान मिळतं, पण कायमस्वरूपी सुख त्याच्या वाट्याला मात्र येत नाही. सात्संगतजी, बघा, आज आपण इतिहास बघतो. त्या काळी मोठमोठे बलशाली बुद्धिमान धनवान वैभव संपन्न पराक्रमी असे लोक होऊन गेले. पण त्या सर्वांचे जीवन शेवटपर्यंत मात्र अशांतच अतृप्तच राहिलं. पण त्यास उलट बघा, असेही महात्मा होऊन गेले की जे फार मोठे धनवान वैभव प्रसन्न नव्हते, पण त्यांच्याकडे आत्मिक समाधानाची मनाची फार मोठी श्रीमंती होती. त्यात त्यांना कधीच कोणती उणीवही भासली नाही. सात्संगतजी, राजाधिराज शिवछत्रपतीने जेव्हा हिऱ्या मोत्यांचा नजराणा संत तुकोबांना पाठवला होता तेव्हा त्यांनी महाराजांचा आदरपूर्वक सन्मान करून तो नजराणा परत पाठवला. बघा, एवढी मोठी आत्मिक श्रीमंती मनाची समाधानी संत तुकोबांकडे होती, जिच्या पुढे एवढा मोठा नजराणा त्यांना गौण वाटावा. त्यांना त्या आत्मिक समाधानापुढे त्या नजराण्याची किंमत देखील कमीच वाटली. सात्संगतजी, असे अनेक महात्मे आपल्या आत्मिक श्रीमंतीचे चिरंजीव झाले आणि जगात अजरामर ठरले. आज आपण जगात पाहिलं तर नजराणा पाठवणारे तर दूरच, पण उलट ते आपल्याला कसं मिळेल हे माणूस बघत आहे आणि माणसाची वृत्ती बदलल्याशिवाय त्यांच्या जीवनाला स्थिरता लाभणार नाही. सात्संगतजी, त्याला आत्मिक श्रीमंती काय हेच समजणार नाही. त्याला आत्मिक समाधान कधीच वाटणार नाही. असाच कायम वेगवेगळ्या मार्गाने चालत राहील. सात्संगतजी, आपली खरी श्रीमंती धन दौलत नसून तर निरंतर स्मरण, निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ सेवा, ईश्वराच्या नावाने श्वास घेणे आणि प्रत्येक श्वासात त्याला जोडून राहणे हे आहे. संतजनांनो, भौतिक गोष्टींचं सुख हे क्षणापुरतं असतं. आपल्या मनाची शांती हीच खरी श्रीमंती आहे. दीनदुबळ्यांची सेवा करणे, माणसासारखे वागणे, प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, अंधश्रद्धा दूर करून सत्याच्या मार्गाने चालणे हे खरे आत्मिक श्रीमंतीचे मार्ग आहेत. सात्संगतजी, आत्मा हा अमर आहे आणि देहातील ही शक्ती ओळखणे ही खरी आत्मिक समृद्धी आहे. म्हणून सात्संगतजी, आत्मिक श्रीमंती म्हणजे भौतिक गोष्टींच्या मागे न धावता परमेश्वराच्या स्मरणाने ज्ञानाने आणि सेवेने आत्म्याला समृद्ध करणे आहे.
ज्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद आणि शांती मिळेल. आत्मिक समाधान काय आहे हे समजेल. आणि सत्संगतजी हे जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठेच आहे. आणि म्हणून सत्संगतजी आत्मिक श्रीमंती ही भौतिक संपत्तीऐवजी ईश्वराचे ज्ञान मिळवून सद्गुरूंच्या कृपेने आत्मसाक्षात्कार करणे ही आहे, ज्यामुळे आनंदी व शांत जीवन जगता येते. आणि मग सत्संगतजी आपले जीवन बघा अगदी आनंदीमय होऊन जाईल. जीवनात कधीही निराश वाटणार नाही. मन अगदी तृप्त होईल आणि द्वेष, अहंकार, लोभ हे सर्व आपल्या मनातून नाहीसे होईल. खरी श्रीमंती ही देहाच्या पलीकडे जाऊन आत्म्याला ओळखण्यात आहे. आणि ही सगळी मानवजात एकाच परमेश्वराचा अंश आहे हे समजून घेऊन सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणे गरजेचं आहे. सत्संगतजी आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. त्यामुळे त्यावेळी निराश न होता जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून जीवन अगदी आनंदीमय जगा. सत्संगतजी भौतिक सुखाच्या मागे न धावता आत्मिक सुख शोधा. आपला आत्मिक सुख पैसा, पाणी, धन, दौलत, वैभव यात नसून मनाची शांती, मनाची समाधानी यात आहे असा विचार करून जर जगलात तर जीवनात कधीच निराश वाटणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत आपण जीवन हे सुखात आणि आनंदमयीत जगणार. त्यामुळे सत्संगतजी भौतिक श्रीमंतीपेक्षा आत्मिक श्रीमंती खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण मानव समाजाला दैवी गुण लाभो व जगामध्ये सर्वत्र सुख शांती नांदो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सत्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.